दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे इथले शितोळे सरकार आहेत हे दरवर्षी ज्या माऊलींच्या रथाबरोबर रथाच्या पुढे या सोहळ्यामध्ये या जे अश्व असतात हे 2 अश्व गेली कित्येक वर्ष या मंदिरामध्ये येतात, बाप्पाचा आशीर्वाद घेतात आणि तिथून पुढे ते वारीला जातात. तर हा आमचा आनंद सोहळाच आहे आणि दरवर्षी आम्ही या सोहळ्याला म्हणजे आम्हाला वाट बघत असतो. असा हा सोहळा आहे आणि खूप चांगला आहे. रामकृष्ण हरी. जय गणेश. जय मल्हार. कोणत्याही शुभ कार्याच्या आधी आपण बाप्पांचं नाव घेतो आणि बाप्पांचा आशीर्वाद घेतो, म्हणजे पुढचा जो प्रवास आहे तो आपल्याला कुठलंही विघ्न न येता आपण तो व्यवस्थित आणि सुखरूपीनं पार पाडू शकतो. त्याच अनुषंगाने आणि त्याच हेतूनं ह्या वर्षी अंकलीवरनं म्हणजे कर्नाटक राज्य आणि तिथनं थेट 350 किलोमीटरचा प्रवास पायी प्रवास करत आम्ही अश्वांला इथं आणलेला आहे आणि पुढच्या वारीच्या प्रवासाच्यासाठी त्यांचं हे पूर्ण जे काय त्यांची सेवा आहे ती निष्ठावंतपणे माऊलींच्या प्रती ते पार पाडत आहेत. त्याच्यासाठी म्हणून आपण आज श्री दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्याकडनं आशीर्वाद घेतोय आणि त्याच अनुषंगानं त्यांचा प्रेम आपल्यावरती कायमस्वरूपी राहू ह्या निमित्तानं आपण हिकडनं पुढच्या प्रवासाच्यासाठी रुजू करत आहोत. ह्या पूर्ण सोहळ्यामध्ये त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभो हेच त्यांच्या चरणी आम्ही मांडतो आणि 2 शब्द आमचे थांबवतो. जय गणेश. संपूर्ण महाराष्ट्राचं श्रद्धास्थान म्हणजे विठुराया आणि या विठुरायाच्या दर्शनासाठी सर्व संत मंडळी म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज हे विशेषतः आळंदी आणि देहूतनं हे प्रस्थान ठेवतात आणि या सोहळ्याकरता प्रतिवर्षी परंपरेप्रमाणे श्री महादजी शितोळे सरकार हे माऊलींच्या सेवेसाठी हे 2 अश्व हे अंकलीवरनं कर्नाटक या राज्यातनं 350 किलोमीटरचा पायी प्रवास करून या सेवेकरता हे आळंदीमध्ये दाखल होत असतात. परंतु त्यापूर्वी पुण्यनगरीमध्ये ज्या वेळेला अश्व येतात त्यावेळेला ह्या वारीसाठी निर्विघ्नतेचा आशीर्वाद श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्याकडनं घेण्याकरता ह्या मंदिरामध्ये ह्या अश्वांची बाप्पांना मानवंदना असते. आम्ही देखील त्यांचं विधिवत पूजन करतो आणि हा अद्वितीय सोहळा हा समस्त गणेश भक्तांच्या डोळ्यामध्ये हा साठवला जातो. त्या निमित्ताने माऊलींचं देखील दर्शन ह्या अश्वांच्या निमित्ताने या ठिकाणी भक्तांना घडत असतं आणि यावर्षी आपण पाहतोय की प्रचंड पाऊस हा वर्षाव होतोय. आळंदी देहूमधले जे पूल आहेत ते देखील पाणी त्या पुलावरून वाहतंय. प्रशासनाला शासनाला आवाहन करावं लागलेलं आहे की वारकऱ्यांनी पुण्यातच थांबावं. परंतु असं असताना देखील माऊलींसाठीचे हे अश्व 350 किलोमीटर अंतर पावसा पाण्याची पर्वा न करता हे शितोळे सरकार या ठिकाणी घेऊन आलेत आणि ते आळंदीला त्यांचं प्रस्थान ठेवणार आहेत. माऊलींच्या आणि गणपती बाप्पांच्या विठुरायाच्या कृपेने हा संपूर्ण सोहळा हा निर्विघ्नपणे पार पडू आणि वरुण राजा देखील जेवढा आवश्यक आहे तेवढा या महाराष्ट्रामध्ये बरसो अशी गणरायांचरणी आम्ही प्रार्थना करतो आणि या सोहळ्याच्या पुढच्या प्रवासाला आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय गणेश. रामकृष्ण हरी.